श्री स्वामी समर्थ. 30 मार्च आहे गुढीपाडवा, आपला मराठी माणसांचा नवीन वर्षाचं नवीन सण. म्हणजे नवीन वर्ष आपलं या दिवशी चालू होतं. तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणण्यासाठी आणि स्वामींची कृपा होण्यासाठी या 3 गोष्टी नक्की करा. घरातील सर्व मंडळी ह्या गोष्टी किंवा या गोष्टीचा उपाय करू शकतात. तर करायचं काय आहे, स्वामींची तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर करायचं काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला देवासमोर बसायचं आहे. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार आणायचे नाही आहेत. आणि या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेणी संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते या देवी नमस्तस्ते या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा 1 माळ जपमाळ करायची आहे. आणि त्याचबरोबर तिसरा उपाय, तिसरी सेवा म्हणजेच तुम्हाला श्री सूक्त याचं पठण करायचं आहे. तर येत्या 30 मार्चपर्यंत तुम्ही ही सेवा चालू करा. आजपासून करा, उद्यापासून करा, पण 30 मार्चपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि याचं फळ, निश्चित फळ आपल्याला भेटणार आहे. नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.